नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अकॅडमिक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचं मॅथ्सचं चॅप्टर 1 3 डायमेन्शनल शेपचं काही सॉल्व्हिंग ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या आहेत त्या सोडवून घेतोय आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीत सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढील प्रॅक्टिस सेट मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं म्हणून. चला तर आपण ही एक ऍक्टिव्हिटी पाहूयात. बघा, आपल्याला दिलेलं आहे कंप्लीट द टेबल बिलो. इथे तुम्हाला काही नेमिंग म्हणजे काही शेपचे नेम दिलेले आहेत, त्यानंतर त्यांचे पिक्चर्स दिलेले आहेत, त्यानंतर आपल्याला त्यांनी नंबर ऑफ व्हर्टायसेस लिहायला सांगितलेत आणि नंबर ऑफ साइड्स लिहायला सांगितले. अतिशय सोपा टेबल आहे हा, किंवा सोपा चार्ट आहे जो आपण कंप्लीट करू शकतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ट्रायंगल आहे, हे फिगर ट्रायंगलचे आहे आणि ट्रायंगलला जे व्हर्टायसेस आहेत बघा 1 2 3 जे की दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी साइड म्हटलेलं आहे, तर साइड काउंट करा 1 2 3. साइड ट्रायंगलच्या साइड 3 दिलेल्या आहेत. पुढील ज्या डायग्राम दिलेल्या आहेत त्याचं सॉल्व्हिंग आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट डायग्राम आहे क्वाड्रिलॅटरल. हा क्वाड्रिलॅटरल आहे किंवा ही क्वाड्रिलॅटरलची फिगर आहे, त्याचे व्हर्टायसेस आपल्याला लिहायचे आहेत. तर आपण काउंट करूयात 1 2 3 4. क्वाड्रिलॅटरलला व्हर्टायसेस किती असतात? 4. देन साइड काउंट करा 1 2 3 4. साइड पण 4 आहे. नेक्स्ट फिगर आहे पेंटॅगन. तर पेंटॅगनचे जे व्हर्टायसेस आहेत ते पण काउंट करा 1 2 3 4 5. किती व्हर्टायसेस आहेत? 5. किती व्हर्टायसेस आहेत? 5. देन साइड बघा 1 2 3 4 5. साइड पण 5. त्याच्यानंतरची जी फिगर आहे ती आहे हेक्सागन. हेक्सागनचे व्हर्टायसेस काउंट करूयात 1 2 3 4 5 6. 6 व्हर्टायसेस. साइड 1 2 3 4 5 6. साइड पण 6. त्यानंतरची जी फिगर आहे ती आहे हेप्टॅगन. हेप्टॅगनचे जे व्हर्टायसेस आहेत ते पण काउंट करूयात 1 2 3 4 5 6 7. तर 7 व्हर्टायसेस कोणाला आहेत? हेप्टॅगनला. साइड काउंट करूयात 1 2 3 4 5 6 7. साइड पण किती आहेत? 7. ओके. लास्ट वन आपल्याला फक्त फिगर दिलेली आहे आणि आपल्याला व्हर्टायसेस आणि साइड मोजून ती फिगर कोणती आहे, त्याचं नेमिंग काय आहे ते लिहायचे. तर ही फिगर आहे. आता या फिगरचे व्हर्टायसेस आपण मोजूयात 1 2 3 4 5 6 7 8. किती व्हर्टायसेस आहेत? 8. त्यानंतरच्या त्याच्या ज्या साइड आहेत त्या आपण काउंट करूयात 1 2 3 4 5 6 7 8. किती साइड आहेत? 8. मग जर का एखाद्या फिगरचे व्हर्टायसेस 8 आणि साइड पण 8 असतील तर त्या फिगरचं नेम काय असेल? ऑक्टॅगन. येस, ठीक आहे. अशा पद्धतीने हा टेबल आपल्याला कंप्लीट करायला सांगितला होता, जो की आपण इथे कंप्लीट केला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहत आहोत प्रॅक्टिस सेट 1.1. चला तर वेळ न घालवता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेटमध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे कंप्लीट द टेबल बिलो, ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा दिलेला आहे पिरॅमिड अँड प्रिझम. आणि त्याचं आपल्याला काय लिहायला सांगितलंय की पिक्चर्स दिलेले आहेत. आपल्याला बॉटम फेस, नंबर ऑफ व्हर्टायसेस, नंबर ऑफ एजेस, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस अँड नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेसचे नंबर लिहायचे आहेत. चला तर मग आता आपण सॉल्व्ह करूयात. फर्स्ट म्हणून आपल्याला ट्रायंग्युलर जे आहे तर ट्रायंग्युलर मध्ये आपल्याला प्रिझम आणि पिरॅमिड दिला आहे. त्याचे पिक्चर्स पण दिलेले आहेत. बघा, ट्रायंग्युलरचं प्रिझमचा बॉटम फेस काय आहे तर ट्रायंग्युलर आहे. सेम ट्रायंग्युलर मध्ये पिरॅमिडचा जो बॉटम फेस आहे तो पण ट्रायंग्युलर दिले. प्रिझमचं नंबर ऑफ व्हर्टायसेस दिलेले आहेत 6. त्याचप्रमाणे ट्रायंग्युलर मध्ये पिरॅमिडचं नंबर ऑफ व्हर्टायसेस 4 दिलेले आहेत. बाळांनो,
नंबर ऑफ एजेस जे आहेत ते 9 आहेत. कशाचे? प्रिझमचे. तर पिरामिडचे नंबर ऑफ एजेस 6 आहेत. त्याचप्रमाणे पुढे जाऊयात. त्याचप्रमाणे नंबर ऑफ वर्टिकल फेसेस आहेत 3 आणि पिरामिडचे वर्टिकल फेसेस आहेत 3. नंबर ऑफ बॉटम अँड टॉप फेसेस हे प्रिझम मध्ये 2 आहेत, तर पिरामिडचं 1. अशा पद्धतीने ट्रायंग्युलर प्रिझम अँड पिरामिडचे जे काही वर्टेक्सेस, एजेस, फेसेस, बॉटम हे नंबर्स दिलेले आहेत. आपल्याला ह्याच्या पुढचं सॉल्व्ह करायला सांगितलं आहे, तर स्क्वेअर आणि पेंटॅगॉनल. ठीक आहे बाळांनो, आता आपण स्क्वेअर आणि पेंटॅगॉनचं 1 बाय 1 पाहूयात. स्क्वेअर प्रिझमचं जे पिक्चर्स दिलेले आहे त्याचप्रमाणे पिरामिडचं पण पिक्चर दिलेले आहे. आता आपल्याला बॉटम फेस काय आहे ते पाहायचंय. तर ह्याचा जो बॉटम फेस आहे तो काय? तर स्क्वेअर शेप मध्ये आहे. कशाचं? प्रिझमचं. पिरामिडचं बॉटम फेस पण काय? तर स्क्वेअर. नंबर ऑफ वर्टायसेस प्रिझम मध्ये 8 आहेत, तर पिरामिडचे नंबर ऑफ वर्टायसेस 5. प्रिझम मध्ये नंबर ऑफ एजेस ह्या 12 आहेत, तर पिरामिड मध्ये नंबर ऑफ एजेस 8 आहेत. प्रिझम मध्ये नंबर ऑफ वर्टिकल फेसेस 4 असतात, तर आपण स्क्वेअर मध्ये पाहतोय. स्क्वेअर मध्ये पिरामिडचे नंबर ऑफ वर्टिकल फेसेस पण 4च असतात. त्याच्यानंतर नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेस प्रिझम मध्ये 2, तर पिरामिड मध्ये 1 असतात. तर बाळांनो, स्क्वेअर मध्ये प्रिझम अँड पिरामिडची इन्फॉर्मेशन आपण इथे दिलेली आहे, पाहून घ्या. नेक्स्ट आहे पेंटॅगॉनल. पेंटॅगॉनल मध्ये प्रिझम आणि पिरामिडचं पिक्चर दिलेलं आहे. आता प्रिझम मध्ये बॉटम फेस हा पेंटॅगॉनल असतो, तर पिरामिड मध्ये सुद्धा बॉटम फेस पेंटॅगॉनल असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिझम मध्ये नंबर ऑफ वर्टायसेस 10, तर पिरामिड मध्ये नंबर ऑफ वर्टायसेस 6 असतात. त्याच्यानंतर प्रिझम मध्ये नंबर ऑफ एजेस जे आहेत ते 15, तर पिरामिड मध्ये नंबर ऑफ एजेस 10. प्रिझम मध्ये नंबर ऑफ वर्टिकल फेसेस हे 5 आहेत, तर पिरामिड मध्ये नंबर ऑफ वर्टिकल फेसेस 5च असतात. त्यानंतर प्रिझम मध्ये लास्ट वन जे आहे, तर लास्ट वन म्हणजे प्रिझमचं नंबर ऑफ बॉटम किंवा टॉप फेसेस हे 2 असतात, तर पिरामिड मध्ये नंबर ऑफ बॉटम किंवा टॉप फेसेस 1 असतात. तर अशा पद्धतीने हा जो चार्ट आपल्याला कंप्लीट करायला दिलेला होता तो आपण केलेला आहे. तर इथे बघा, हा आहे तुमचा दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न काय करायला सांगितलंय? Complete the table by writing the names of the shapes that appear in the surrounding area. तुमच्या सराउंडिंग एरियामध्ये असणारे जे शेप्स आहेत ते तुम्हाला इथे दिले आहेत आणि त्यांचं तुम्हाला काय सांगितलंय? नेम्स लिहायला सांगितलेला आहे. फर्स्ट वन जो आहे त्याचं दिलेला हा जो शेप आहे तो कसा दिसतो? कोन सारखा. ऍब्सोल्युटली करेक्ट. त्याच्यानंतर ही घरामधली आपली स्टीलच्या टाकीसारखा आकार दिसतो, तर हा जो आकार आहे तो कशावरून वाटतो? सिलेंडर. येस, काय? सिलेंडर. ह्याचा आकार सगळ्यांनाच माहिती आहे, स्पेअर आहे हा. त्यानंतर ह्या ट्रीला पण तुम्ही ओळखत असाल, तर ह्या ट्रीचा पण शेप जो आहे तो कसा दिसतो आहे? कोन. करेक्ट. देन तुम्हाला हा बुक आहे, तर हा जो बुक किंवा डायरी दिसते तर त्याचा पण शेप काय होऊ शकेल? क्युबॉइड. येस, क्युबॉइड. तर इथे तुमचा हा प्रॅक्टिस सेट बाळांनो संपतोय. या पूर्ण धड्यामध्ये फक्त एकच प्रॅक्टिस सेट आहे आणि एका प्रॅक्टिस सेट मध्ये 2 क्वेश्चन त्यांनी दिलेले आहेत. पहिल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी तुम्हाला पिक्चर्स दिले आहेत आणि त्या पिक्चर्सचं न्यूमरिक मध्ये माहिती विचारले. देन
दुसरा प्रश्न जो आहे तो आपल्या सराउंडिंग मध्ये असणाऱ्या काही वस्तू दिलेल्या आहेत आणि त्यांचे शेप्स कोणते आहेत हे विचारलेलं आहे. तर इथे आपण थांबूया बाळांनो, इथे आपण थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.